नमस्कार मित्रांनो, शुभ जर्नीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. हे पाहू शकता, आज आपण महावितरण ब्लॉक क्रमांक 29 पाहत आहोत मित्रांनो. आणि आपल्याला 365 दिवस महावितरण ब्लॉक बनवायचे आहेत मित्रांनो. हे पाहू शकता मित्रांनो, काल रात्रभर पाऊस पडल्यामुळे खूप असं रोडला पाणी साचलेलं आहे मित्रांनो. हे पाहू शकता आणि पूर्ण हिरवीगार अशी झाडी झाली आहे मित्रांनो. आणि हे रस्त्यात पाहू शकता बाळूमामाचं मंदिर आहे मित्रांनो. आम्ही दर्शन घेतलेलं आहे आज आणि आम्ही पुढील कामासाठी आमच्या दैनंदिन कामासाठी निघालो आहोत. आणि हे पाहू शकता, एक गोमाता पण आम्हाला रस्त्यात दिसलेली आहे आणि तिला पण आम्ही हे पोळी टाकत आहोत मित्रांनो. हे पाहू शकता, रस्त्याच्या कडेलाच गोमाता बांधलेली आहे. हे पाहू शकता, गोमातेचं पण आम्ही दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो. हे पाहू शकता, अशा पद्धतीने आम्ही आता आमच्या हेडक्वार्टरला मित्रांनो जात आहोत. हे पाहू शकता, हा आमचा रोजचाच रस्ता आहे. पावसामुळे मित्रांनो खूप अशी हिरवीगार झालेली आहे. आणि हे पाहू शकता मित्रांनो, आपण आता हायवेला आलो आहोत. हा मालेगाव रोड आहे मित्रांनो. आणि हे पाहू शकता, पूर्ण शेतामध्ये सोयाबीन आहे मित्रांनो. आणि सध्या पाऊस पडत आहे, त्यामुळे सोयाबीन खूप चांगल्या पद्धतीने आले आहेत मित्रांनो. हे पाहू शकता, ह्या डीपीवरचा एक आमचा फ्यूज गेलता मित्रांनो. काही ग्राहकाचा सप्लाय बंद होता आणि फ्यूज टाकून आम्ही सप्लाय सुरळीत केला मित्रांनो. सध्या विजेची मागणी वाढल्यामुळे मित्रांनो महावितरण कंपनीला इमर्जन्सी लोडसेटिंग कोणीही वेळी घ्यावं लागते मित्रांनो. तरी ग्राहकांना विनंती आहे मित्रांनो की इमर्जन्सी लोडसेटिंग घेतल्यानंतर सहकार्य करा मित्रांनो. आणि हे पाहू शकता, आम्ही वीज बिल ऑनलाईन भरून घेण्यासाठी मित्रांनो आम्ही गावामध्ये फिरत आहोत. हे पाहू शकता, गावामध्ये आम्ही आलो आहोत वीज बिल ऑनलाईन भरून घेण्यासाठी. आणि काही ग्राहकाच्या तक्रारी पण होत्या, त्यामुळे हे पाहू शकता, हे एक आमचे ग्राहक आहेत. त्यांचा रात्रपासून सप्लाय बंद आहे, ते आम्हाला त्याची माहिती देत आहेत. आणि आम्ही थोड्या वेळांनी त्यांचा सप्लाय पूर्ववत चालू करून देणार आहोत. हे पाहू शकता, या जागी एक आमच्या शेतातल्या डीपीचा 11 kVची बुशिंग फुटलेली आहे. आणि सध्या आमच्याकडे बुशिंग अवेलेबल नसल्यामुळे ह्या एक जुन्या डीपीची आम्ही 11 kVची बुशिंग काढून घेत आहोत. आणि ज्या डीपीची बुशिंग गेलेली आहे त्या डीपीला आम्ही बुशिंग बसवत आहोत. हे पाहू शकता, हे बुशिंग आम्ही काढत आहोत मित्रांनो. अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे असतात. हे पाहू शकता, सध्या पाऊस पडल्यामुळे थोडे आम्हाला जास्तीचे कामं लागतात मित्रांनो पावसामुळे. कारण बऱ्याच ग्राहकाचा विद्युत पुरवठा बंद होतो, सर्व्हिसवर कार्बन येते, त्यामुळे आम्हाला ते ग्राहकाला वीज पुरवठा चालू करून द्यावा लागते मित्रांनो. हे पाहू शकता, अशा पद्धतीने हे आम्ही बुशिंग काढून घेत आहोत 11 kVची. हे पाहू शकता, खाली वायसर असल्यामुळे खूप फिट बसलेली असते ही. हे पाहू शकता, ही बुशिंग आम्ही काढली आहे. आणि खालच्या साईडनं पण तिला ठोकून काढत आहेत. हे पाहू शकता, अशा पद्धतीने ही 11 kVची बुशिंग काढायची असते. हे पाहू शकता, हे बुशिंग काढून आम्ही सबस्टेशनला आलो आहोत. आणि सबस्टेशनला एक ट्रान्सफॉर्मर दुसऱ्या गावचा उतरायचा आहे, त्यासाठी हे लोक आलेले आहेत. त्यांना आम्ही कप्पी, हे पाहू शकता, कप्पी रस्सी देऊन पाठवत आहोत. आणि हे जात आहेत डीपी उतरण्यासाठी. हे पाहू शकता, अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे असतात. हे पाहू शकता, आणि आम्ही 11 kVची बुशिंग बदलण्यासाठी आम्ही आता शेतामध्ये जात आहोत.
हे पाहू शकता पूर्ण हे कापूस आहे उजव्या साईडला, आणि ही आमची समोर शेतातील डीपी आहे एजीची, शेतकरी ग्राहकांची आहे. 2 दिवसापासून सप्लाय बंद होता. ते सुरू करण्यासाठी आम्हाला ही बुशिंग बदलणं गरजेचं आहे. हे पाहू शकता ही आमची 100ची डीपी आहे, आणि बुशिंग बदलण्यासाठी आम्ही आता आलो आहोत इथे. हे पाहू शकता अशा पद्धतीने बुशिंग पोलवर घेऊन जावं लागते. आमच्याकडे सध्या रस्सी नसल्यामुळे ही बुशिंग आम्ही अशीच हातामध्ये घेऊन जात आहोत. पाहू शकता तुम्ही, कारण बुशिंगचं वजन 2 ते 2.5 किलो आहे, आणि फुटण्याची पण शक्यता असते हातातून निसटली तर, त्यामुळे थोडी काळजी घ्यावी लागते याची. हे पाहू शकता अशा पद्धतीने बुशिंग बदलायचं काम चालू केलं आहे, आणि बुशिंग बदलत आहोत. पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला इमर्जन्सी लोड सेटिंगबद्दल सांगतो मित्रांनो. सध्या विजेची मागणी वाढल्यामुळे मित्रांनो इमर्जन्सी लोड सेटिंग घ्यावी लागते मित्रांनो महावितरणला. आणि ही इमर्जन्सी लोड सेटिंग पीक लोडच्या वेळेसच घ्यावं लागते मित्रांनो, कारण ज्यावेळेस ग्राहकाचा लोड वाढतो आणि लोड वाढल्यामुळे आम्ही इमर्जन्सी लोड सेटिंग घेतो मित्रांनो. आणि हे पाहू शकता ही जुनी बुशिंग आहे फुटलेली, ही आम्ही आता बदलत आहोत वर. हे पाहू शकता ही अशा पद्धतीने बुशिंग फाल्टी बुशिंग आहे, त्यामुळे ही मोठा ब्लास्ट होऊन फुटलेली आहे. आणि हे पाहू शकता ही त्याच्या खालच्या साईडची आहे. हे पाहू शकता हे पूर्ण दोन्ही साईडनं फुटलेली आहे. आणि आमचं आता हे काम झालेलं आहे बुशिंग बदलणं, आणि आम्ही आता हे ग्राहक आहेत इथे थांबलेले. हे पाहू शकता हे गाड्या आहेत ग्राहकांच्या, त्यांना आम्ही आता कल्पना देऊन पुढील कामासाठी आम्ही आता निघत आहोत. हे पाहू शकता खूपच मोठा पाऊस पडलेला आहे. हे पाहू शकता हे टक्चर आहे LTचं. रोड मोठा झाल्यामुळे हे टक्चर केले आहेत. आणि आता आम्ही सबस्टेशनला आलो आहोत, आणि आम्हाला आता फीडर चालू करायचं आहे. ज्या फीडरवर आम्ही काम केलेलं आहे ते फीडर आता हे आमचे ऑपरेटर साहेब पठाण साहेब आहेत. हे पाहू शकता हे आम्ही आता फीडर चालू केलेलं आहे, आणि फीडर चालू करून आम्ही आता आतमध्ये जात आहोत. हे पाहू शकता हे आमचा ट्रान्सफॉर्मर. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.